विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि अशा प्रसंगी आपण पाहतोय महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कसं असणार आहे। महाराष्ट्रातला ओबीसी समाज नेमका कोणाच्या पारड्यात आपले मते टाकणार आहे। दुसरीकडे पाहतोय मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील पेटलेला आहे। मराठा ओबीसी नेमके कोणाच्या पारड्यात मते पडतील पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहतोय विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि अशामध्ये खरं तर दोन आघाड्या ह्या महत्त्वाच्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि तिसरी आघाडी म्हणजे वंचित बहुजन आघाडी। एकीकडे पाहतोय आपण महायुती आणि दुसरीकडे महाविकास आघाडी आणि तिसरा पर्याय जर आपण पाहायला गेलं तर तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा आणि इकडे पाहतोय आपण बच्चूभाऊ कडू यांच्या आघाडीचा। आणि मग ह्या सर्वच याच्यामध्ये विचार करायला गेलं तर नेमका ओबीसी कोणाचा होणार आहे किंवा ओबीसी कोणाच्या पारड्यात आपले मते टाकणार आहे हे खरं तर पाहण्यासारखं असणार आहे। आपण पाहतोय गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ओबीसी मतदार हा कायम हा भाजपचा राहिलेला आहे आणि भाजपचा वोट बेस हा जो आहे तो खरं तर ओबीसी आहे। ओबीसी हा हिंदुत्ववादी विचारधारेला मानणारा आहे, हिंदुत्ववादी विचारधारा अडॉप्ट करणारा आहे आणि हिंदुत्ववादी हा मतदार आहे आणि हा मतदार मोठ्या संख्येने महाराष्ट्रामध्ये आहे, देशामध्ये आहे। आणि मग महाराष्ट्रातला हा मतदार हा कायम भाजप सोबत राहिलेला आहे आणि मग भाजप सोबत तो कधी कधी राहिला, कसा राहिला तर आपल्या लक्षात येते की गोपीनाथरावजी मुंडे असतील, तिकडे छगन भुजबळ साहेब असतील, पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, गोपचंद्र पडळकर असतील किंवा महादेव जानकर असतील, या ज्या काही नेत्यांचा आपण जेव्हा विचार करतो या नेत्यांचा कल कायम भाजपकडे राहिलेला आहे। आणि मग भाजपकडे शिवसेनेमध्ये असताना खरं तर छगन भुजबळ साहेब असतील किंवा इकडे भाजपमध्ये असताना गोपीनाथरावजी मुंडे असतील, या मोठ्या दोन नेत्यांनी खरं तर हा जो ओबीसी मतदार आहे हा आपल्याकडे आकृष्ट केला आणि हा मतदार हा पूर्णतः भाजपच्या पारड्यामध्ये पडत होता आणि पडतो सुद्धा। आणि परंतु आज मात्र महाराष्ट्रामध्ये वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आज मराठा आरक्षणाचा प्रश्न इथं पेटलेला असताना महायुती आणि महाविकास आघाडी खरं तर महाविकास आघाडीच्या समर्थनात कुठेतरी जरांगे फॅक्टर जातो का? जसा लोकसभेला गेला तसा जर महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये जरांगे फॅक्टरची मते पडली तर मग हा एक गठ्ठा सर्वाधिक संख्येने असलेला ओबीसी समाज हा कोणाच्या पारड्यात आपली मते टाकणार हा खरं तर प्रश्न आपल्या महाराष्ट्रामध्ये आता पडलेला आहे। परंतु एकूण वातावरण पाहता हा भाजपचाच मतदार आहे आणि हा महायुतीच्याच पारड्यामध्ये आपले मते टाकण्याची दाट शक्यता आहे। कारण इकडे महाविकास आघाडी आहे आणि दुसरीकडे आपण पाहतोय तिसरा पर्याय म्हणून जेव्हा वंचित बहुजन आघाडीकडे आपण पाहतोय, वंचित बहुजन आघाडीने देखील आपले समीकरण हे आता बदललेले आहे। आदिवासी, ओबीसी आणि दलित असा तिघांचा मतांचा गठ्ठा आपल्या पारड्यात पडावा आणि आपल्याला आपल्या हातात काहीतरी आपल्या पदरात पडावं असा विचार वंचित बहुजन आघाडीचा आहे। परंतु इतिहास पाहता वंचित बहुजन आघाडीला ही मते फारशी पडलेली नाहीत, परंतु भाजपला मात्र सर्वाधिक ओबीसीचे मते पडतात। आताही तेच होणार असल्याचं एकूण चित्र दिसून येतंय। महाविकास आघाडीकडे खरं तर या पक्षाची मते जेव्हा आपण पाहतो हा जो काही बेस आहे हा बेस आपण महाराष्ट्रातला पाहतो महाविकास आघाडीकडे, विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे संमिश्र मतदारांचा कौल असतो। आणि इकडे आपण पाहतोय विशेषतः राष्ट्रवादी, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी ते सर्वाधिक मराठा समुदाय जो आहे त्या पक्षाला मतदान करताना आपण कायम पाहिलं आहे। आता मात्र पक्षाची दोन शकले उडाली, एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आहे, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे। आणि मग अशा प्रसंगी नेमके कोणत्या गटाला ही मते जातील? खरं तर जरांगे फॅक्टरचा सर्व फायदा हा महाविकास आघाडीलाच होणार आहे। त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार गटाला होण्याची चिन्ह दिसत आहेत। एकूणच काय तर महायुतीकडे हा जो मराठा समुदाय आहे हा आरक्षणाचा प्रश्न घेऊन लढलेला आहे आणि तो जरांगे फॅक्टरचा जो काही परिणाम पडणार आहे तो खरं तर भाजपच्या पारड्यामध्ये पडणार नाही। परंतु भाजपचे पारंपरिक नेते असलेले, भाजपच्या पारड्यामध्ये पारंपरिक जे काही मराठा नेते आहेत त्या नेत्यांच्या माध्यमातून काही मतांचा गठ्ठा हा महायुतीच्या पदरात पडू शकतो। आता मला एक लक्षात येतं की मग ओबीसी जो आहे हा महत्वाचा मुद्दा आहे। हा सर्वाधिक संख्येने असलेला, संमिश्र असलेला आणि खरं तर ओबीसी हा एकत्र नसलेला मतदार आहे। आणि हा जो ओबीसी मतदार आहे आत्ताच्या निवडणुकीमध्ये जे काही समीकरण पाहता, जे काही आरक्षणाचे लढे पाहता, आंदोलन पाहता एक लक्षात येतं की हा जो ओबीसी मतदार आहे हा महायुतीच्या पारड्यामध्ये पडणार आहे। इकडे वंचितची देखील तयारी आहे की आपल्याकडे ओबीसी मतदारांना आकृष्ट करण्याची, कारण वंचित देखील ओबीसी उमेदवार, संमिश्र उमेदवार, सर्व जाती समुदायाचे उमेदवार देत आहे, त्यामुळे इकडे देखील काही मतदार वळतील अशी शक्यता दिसून येते। आज तरी पाहायला गेलं तर
बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला एक चांगले आपण पाहतोय एक चांगला प्लॅटफॉर्म मिळत आहे, एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि दुसरीकडे मात्र महायुतीच्या पारड्यात जर ओबीसी मते पडली तर पुन्हा एकदा सत्तेच्या दिशेने वाटचाल महायुती करण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडी खरं तर आज आपण पाहतोय महाविकास आघाडीने जे काही ज्या पद्धतीने काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल त्यांनी ज्या पद्धतीने आरक्षणावर भाष्य केलेले नाही, त्यांनी ज्या पद्धतीने स्पष्ट आपली मतं मांडलेली नाही, त्यामुळे जी काही काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची अर्थात शरद पवार गटाची मते ही कन्फ्यूज करणारी आहेत. त्यामुळे स्पष्ट करणारी मते नाहीत, तरीही विरोधाला विरोध म्हणून महाविकास आघाडीच्याच पारड्यामध्ये ही मराठा आरक्षणाची जी काही मते आहेत, जे लोकसभेला झालं तसं जर आता झालं तर महाविकास आघाडीच्या पारड्यात मते पडतील, परंतु एक गठ्ठा मते मात्र ही महायुतीच्या पारड्यात पडणार आहेत. सोबत दलितांची मते हे निर्णायक मतं आहेत, मुस्लिमांची मते ही निर्णायक आहेत, मुस्लिम मते ही महाविकासकडे जातील, परंतु दलितांची मते ही निर्णायक मतं आहेत आणि हे मते सुद्धा महायुतीच्याच पारड्यात पडण्याची दाट शक्यता आहे. कारण एकूण आपण पाहिले लाडकी बहीण योजना असेल किंवा विविध योजना असतील, अनेक दलित वस्ती सुधार योजना असतील किंवा ज्या काही बहुसंख्याक योजना आहेत त्या बहुजन समाजासाठीच खरं तर सत्ताधाऱ्यांनी निर्माण केल्या होत्या आणि तो फायदा देखील बहुसंख्याक बहुजन समाजाला झालाय. आता याच्यामध्ये मात्र महायुतीच्या पारड्यामध्ये खरं तर इकडे आपण पाहतोय रामदासजी आठवले असतील, इतर काही दलित नेते आहेत, त्यामुळे महायुतीला दलित मते देखील पडण्याची दाट शक्यता आहे. मराठा मते विभागणार आहेत आणि ही मते विभागल्यानंतर त्याचाही फायदा महायुतीलाच होणार आहे. एकूणच काय तर वंचित बहुजन आघाडीचा आणि जरांगे फॅक्टरचा परिणाम या निवडणुकीत जाणवणार आहे, परंतु याचा सर्वस्वी फायदा हा महायुतीलाच होण्याची दाट शक्यता दिसून येते. एकूणच काय तर ओबीसी मतदार हा महायुतीच्या पारड्यात एक गठ्ठा मते टाकण्याची दाट शक्यता आहे. धन्यवाद.